नेक्स्ट क्वेश्चन, डिफरेंशिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. सेम क्वेश्चन आहे, फंक्शन मात्र चेंज झाले, प्रॉब्लेम चेंज झाला थोडा. क्वेश्चन नंबर फर्स्ट, कॉस इनवर्स ऑफ 4 कॉस क्यूब एक्स मायनस 3 कॉस एक्स, कॉस इनवर्स ऑफ साइन 4 टू द पॉवर एक्स, साइन इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ 1 मायनस कॉस एक्स बाय 2, टॅन इनवर्स ऑफ 1 मायनस कॉस 3x डिवायडेड बाय साइन 3x, आणि कॉट इनवर्स ऑफ कॉस एक्स अपॉन 1 प्लस साइन एक्स. सो दीज आर 5 सब क्वेश्चन. First sub question number 1, solution number 1, let y is equal to what? Cos inverse of 4 cos cube x minus 3 cos x. आता हे जेवढे काही क्वेश्चन्स आहेत अशा पद्धतीचे सगळेच्या सगळे क्वेश्चन फॉर्म्युला बेस्ड आहेत, म्हणजे कुठला नाही कुठला ट्रिग्नोमेट्री फंक्शनचा फॉर्म्युला इथे अप्लाय होईल आणि जेणेकरून हा कॉस इनवर्स कॅन्सल होईल. आता लक्षात काय ठेवायचं अशा प्रॉब्लेममध्ये, बाहेर जो कुठला फंक्शन असेल तोच फंक्शन आतमध्ये असायला पाहिजे. आता तोच फंक्शन म्हणजे इनवर्स फंक्शन सोडू. कसं? जसं कॉस इनवर्स आउटर फंक्शन आहे तर इनर फंक्शन काय असायला पाहिजे? कॉस. इथे कॉस इनवर्स आउटर फंक्शन आहे तर इनर फंक्शन काय असायला पाहिजे? कॉस. कॉट इनवर्स आउटर फंक्शन आहे तर आतमधला फंक्शन काय असायला पाहिजे? कॉट. टॅन इनवर्स आउटर फंक्शन असेल तर आतमध्ये काय असायला पाहिजे? टॅन. तेव्हाच टॅन इनवर्स टॅन कॅन्सल होईल. साइन इनवर्स बाहेर आहे म्हणजे आतमध्ये काय असायला पाहिजे? साइन. तेव्हा साइन इनवर्स आणि साइन कॅन्सल होईल. आता विचार असा करायचा की बाहेर जर कॉस इनवर्स आहे तर आतमधला फंक्शन हा कॉस कसा येईल, तर हा कुठला नाही कुठला फॉर्म्युला असतो, फक्त आपल्याला तो फॉर्म्युला आठवायचा. आता 4 cos क्यूब एक्स मायनस 3 cos एक्स कशाचं एक्सपान्शन आहे? वी नो दॅट. काय? cos 3 थीटा इज इक्वल टू व्हॉट इज 4 cos क्यूब थीटा मायनस 3 cos थीटा. ट्रिपल अँगल फॉर्म्युला झालेला फॉर्म्युला. cos 3 थीटा काय असतं? cos 3 थीटा 4 cos क्यूब थीटा मायनस 3 cos थीटा, साइन 3 थीटा, cos 3 थीटा आणि tan 3 थीटा हे सगळ्यांचे फॉर्म्युला झालेले आहे. आता तोच फॉर्म्युला इथे अप्लाय करायचा. नाव 4 cos क्यूब एक्स मायनस 3 cos एक्स म्हणजेच काय होईल? देअरफॉर y इज इक्वल टू काय लिहिलं याच्याऐवजी ही एक्सप्रेशन दिलेलं असेल तर आपण हे लिहू. इथे काय लिहू मग? cos इनवर्स आउटर फंक्शन ॲज इट इज इन ब्रॅकेट cos ऑफ 3x ह्याचं एक्सपान्शन. आता आउटर फंक्शन कॉस इनवर्स आहे, इथे कॉस आहे म्हणजे अकॉर्डिंग टू प्रॉपर्टी कॅन्सल झालं. काय होईल? 3x. आता y इज इक्वल टू 3x. आता दोन्ही फंक्शन कडे y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 4 cos क्यूब एक्स मायनस 3 cos एक्स, y इज इक्वल टू 3x. दोन पैकी कोणाची डेरिव्हेटिव्ह काढणं जास्त सोपं आहे? 3x. समजा कुणाला असं वाटत नाही की याची डेरिव्हेटिव्ह काढणं जास्त सोपं आहे तर त्यांनी सहज याच्या आधीचे क्वेश्चन झाले आपले त्या पद्धतीने आपण याला सोडवू शकतो. म्हणजे पहिल्यांदा कॉस इनवर्सची डेरिव्हेटिव्ह निघेल 1 अपॉन मायनस 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस या ब्रॅकेटचा स्क्वेअर, मग परत या ब्रॅकेटची डेरिव्हेटिव्ह असंही काढता येईल. पण जास्त इझिएस्ट मेथड जर कुठली असेल तर बाय सबस्टिट्यूशन किंवा फॉर्म्युला मेथड. जो फॉर्म्युला दिला आहे त्याच्यामध्ये फंक्शन आणून ठेवून द्यायचं आणि कॅन्सल करून टाकायचं, एक सिम्पल फंक्शन भेटेल. आता याची डेरिव्हेटिव्ह ही डेरिव्हेटिव्ह जास्त सोपी आहे. सो नाव डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजेच काय मिळेल? dy बाय dx इज इक्वल टू 3x ची डेरिव्हेटिव्ह सिंपल 3 झालं. सेकंड प्रॉब्लेम असाच आहे. सोपे सोपे क्वेश्चन्स आहेत. सर्वात सोपा सब्जेक्ट म्हणजे मॅथमॅटिक्स. मॅथमॅटिक्सचा सर्वात सोपा टॉपिक म्हणजे डेरिव्हेटिव्ह. सो सेकंड क्वेश्चन, कॉस इनवर्स ऑफ लेट y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ साइन ऑफ 4 टू द पॉवर x. आता बाहेर कॉस इनवर्स आहे, आतमध्ये साइन आहे, तर साइनला कशा पद्धतीने कन्वर्ट करता येईल की आपला आन्सर कॉस भेटेल? सोपं. फॉर्म्युला काय सांगतो? कॉस थीटा इज इक्वल टू साइन ऑफ पाय बाय 2 मायनस थीटा, साइन थीटा इज इक्वल टू कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस 90 डिग्रीचा जो अँगल आहे त्याच्यातून समजा थीटा सबट्रॅक्ट केला तो अँगल तो कुठला बनत असेल? त्याचा साइन रेशो जर असेल तर कॉस बनतो, कॉस रेशो असेल तर साइन बनतो. हे 90 वर्गापासूनचे फॉर्म्युला आहे. कॉस थीटा इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण? साइन ऑफ पाय बाय 2 मायनस थीटा. आणि साइन थीटा असेल तर त्याला काय लिहू शकतो? कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस थीटा. हा फॉर्म्युला इथे आपण अप्लाय करू शकतो. सो y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ साइन ऑफ 4 टू द पॉवर x आहे, याला कन्वर्ट करायचा कॉस मध्ये म्हणजे कॉस ऑफ केलं कन्वर्ट काय करावं लागेल? पाय बाय 2 मधून तो जो अँगल आहे तो सबट्रॅक्ट करून टाका. सो पाय बाय 2 मायनस थीटा असेल तर थीटा लिहिली ते कोण आहे? 4 टू द पॉवर x. सो राईट 4 टू द पॉवर x
लक्षात आलं का? साइन ऑफचं कन्वर्शन कशात केलं? कॉस ऑफ मध्ये. का बरं केलं? कारण बाहेर कोण आहे? कॉस इनवर्स आहे. कॉस इनवर्स आणि साइन कॅन्सल होतात का? नाही. कॉस इनवर्स असेल तर आतमध्ये काय असायला पाहिजे? कॉसच असायला पाहिजे. म्हणून आपण याला साइनचं कन्वर्शन कशात केलं? कॅन्सल केलं, जेणेकरून हे कॅन्सल होते. साइनचं कन्वर्शन कॉसमध्ये झालं, कॉस इनवर्स कॉस कॅन्सल, जे काय होईल दॅट इज द वाय. सो वाय इज इक्वल टू काय असेल? π/2 मायनस 4 टू द पॉवर एक्स. आता बघा बरं, डेरिव्हेटिव्ह याची जास्त सोपी आहे की याची? ऑब्विसली याची. नाव डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. So dy/dx is equal to π/2 कॉन्स्टंट आहे, त्याची डेरिव्हेटिव्ह 0 मायनस ॲज इट इज 4 टू द पॉवर एक्सची डेरिव्हेटिव्ह. फॉर्म्युला कोणता? a टू द पॉवर एक्स. a टू द पॉवर एक्सची डेरिव्हेटिव्ह काय असते? a टू द पॉवर एक्स इंटू लॉग ए. म्हणजे इथे काय होईल? 4 टू द पॉवर एक्स इंटू लॉग 4. दिस इज द आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन इज साइन इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ, वेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन, 1 मायनस कॉस एक्स डिवायडेड बाय 2. हा 1 मायनस कॉस एक्स दिसल्यानंतर लिमिटची आठवण व्हायला पाहिजे, कारण लिमिट या ठिकाणी या लिमिट जेव्हा लिमिटची जेव्हा क्वेश्चन झाले, प्रॉब्लेम झाले लिमिटमध्ये, तेव्हा आपण 1 मायनस कॉस खूपदा वापरलेला आहे. मी नेहमी असं म्हणतो की 1 मायनस कॉस इज द मोस्ट पॉप्युलर फॉर्म्युला फॉर लिमिट. म्हणजे लिमिट या गावचा सर्वात लोकप्रिय व्यक्ती म्हणजे कोण? तर 1 मायनस कॉस, कारण तिथे आपल्याला खूप वापरलेलं आहे. प्रत्येक प्रॉब्लेममध्ये 1 मायनस कॉस होताच ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या. सो 1 मायनस कॉस थिटा इज इक्वल टू, पटकन आठवलं असेल तुम्हाला, 1 मायनस कॉस थिटा इज इक्वल टू 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. इथं साइन इनवर्स राहील. क्वेश्चन जरा अर्धवट झाला, चेक करून टाकू ना. साइन इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ 1 मायनस कॉस एक्स डिवायडेड बाय 2. हां, 1 मायनस कॉसचा फॉर्म्युला काय असतो? 2 साइन स्क्वेअर एक्स बाय 2. 1 मायनस कॉस थिटा म्हणजे काय? 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. आता हाच फॉर्म्युला इथे अप्लाय करायचा. का बरं अप्लाय करायचा? सिंपल आहे. बाहेर साइन इनवर्स आहे म्हणजे आतमध्ये काय असायला पाहिजे? साइनच असायला पाहिजे. आहे का? दिसतंय का? नाही दिसत. आणावं लागेल. आपोआप येईल का? नाही. मग आपण घेऊन येऊ त्याला. कसं? 1 मायनस कॉस म्हणजे 2 साइन स्क्वेअर थिटा असतो म्हणून, थिटा बाय 2 एक्स आहे म्हणून एक्स बाय 2 होल डिवायडेड बाय 2. 2 कॅन्सल. काय उरलं? अंडर रूट ऑफ साइन स्क्वेअर, साइन इनवर्स. आता स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय होईल? कॅन्सल. स्क्वेअर रूट कॅन्सल. काय उरलं? साइन ऑफ एक्स बाय 2. परत साइन इनवर्स ऑफ साइन ऑफ आहे म्हणजेच बोथ कॅन्सल, साइन इनवर्स आणि साइन. रिमेनिंग इज एक्स बाय 2. आता सांगा बरं कोणाची डेरिव्हेटिव्ह जास्त सोपी आहे? ऑब्विसली पहिल्यांदा साइन इनवर्सची निघेल, मग अंडर रूटची निघेल, मग 1 मायनस कॉस एक्स बाय 2 ची निघेल. त्यापेक्षा ही डेरिव्हेटिव्ह जास्त सोपी आहे. सो नाव डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मीन्स dy by dx is equal to derivative of x by 2 that is 1 by 2. हा ऑब्जेक्टिव्हचा पण क्वेश्चन आहे, बऱ्याचदा विचारण्यात आलेला आहे. सो लक्षात ठेव. सिंपल क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 4. y is equal to tan inverse of 1 minus cos 3x divided by sin 3x. बाहेर tan इनवर्स आहे म्हणजे आतमध्ये काय असायला पाहिजे? टॅनच असायला पाहिजे. आहे का? नाही, म्हणजे आणावं लागेल. तेव्हा tan इनवर्स आणि tan कॅन्सल. आता 1 minus cos 3x, इथे ट्रिपल अँगल आहे. cos 3x आहे, इथे sin 3x आहे ना? पण म्हणून आपण इथे ट्रिपल अँगल फॉर्म्युला अप्लाय करायचा नाही. त्याच्याने आन्सर येईल की नाही तो नंतरचा प्रश्न आहे. पण जास्त सोपी मेथड कुठली असेल? आत्ता जो आपण फॉर्म्युला अप्लाय केला तो कोणता? 1 मायनस कॉस. 1 मायनस कॉस म्हणजेच काय? 1 मायनस कॉस थिटा इज इक्वल टू 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 हाफ अँगल. आणि साइन 2 थिटाचा हाफ अँगल फॉर्म्युला जर वापरतो म्हटलं तर साइन थिटा इज इक्वल टू काय बनतं? 2 साइन थिटा बाय 2 कॉस थिटा बाय 2. आठवतं का काही? डबल अँगल फॉर्म्युला, हाफ अँगल फॉर्म्युला. 1 मायनस कॉस म्हणजे 2 साइन स्क्वेअर, जो अँगल असेल त्याचा हाफ करून टाकायचा. साइन 2 थिटाचा काय असतो फॉर्म्युला? 2 साइन थिटा कॉस थिटा. तोच फॉर्म्युला इथं हाफ करून वापरला आहे. साइन थिटाचा काय फॉर्म्युला बनेल? 2 साइन थिटा आहे म्हणून थिटा बाय 2, थिटा आहे म्हणून थिटा बाय 2 कॉस थिटा. हा फॉर्म्युला इथे अप्लाय करायचा.
तर हे दोन्ही फॉर्म्युले आपण इथे अप्लाय करू. म्हणजे काय होईल, y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ काय होतं 1 मायनस कॉस म्हणजेच 2 साइन स्क्वेअर. जो अँगल असेल त्याचा हाफ. इथे कोणता अँगल आहे 3x, म्हणून इथे घेऊ आपण 3x/2 डिवायडेड बाय साइन 3x. याच्यानुसार इथं ट्रिपल अँगल फॉर्म्युला वापरायचा नाही. याच्यानुसार 2 साइन θ/2 कॉस θ/2 म्हणजे 2 साइन थीटा असतो म्हणून θ/2, तर इथे 3x आहे म्हणून काय घ्यायचं 3x/2 इंटू कॉस 3x आहे म्हणून 3x/2. लक्षात आलं का. 1 मायनस कॉस म्हणजे 2 साइन स्क्वेअर, जो कुठला अँगल असेल त्याचा हाफ. साइन ऑफ थीटाचा फॉर्म्युला 2 साइन θ/2 कॉस θ/2. इथे काय होईल 2 साइन 3x/2 कॉस 3x/2. 2 2 कॅन्सल. इथे साइन स्क्वेअर आहे, इथे साइन आहे, एक साइन कॅन्सल. म्हणजे काय उरलं टॅन इनवर्स ऑफ न्यूमरेटर इज साइन ऑफ 3x/2, डिनोमिनेटर इज कॉस ऑफ 3x/2 आणि साइन अपॉन कॉस म्हणजेच टॅन. इथे काय मिळेल आपल्याला टॅन इनवर्स ऑफ टॅन ऑफ अँगल सेम 3x/2. Now tan inverse tan get cancelled means 3x/2. So this is value of y. Now differentiate with respect to x. So we get answer dy/dx is equal to simple 3/2. This is the answer. त्याच्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे कॉट इनवर्स. y is equal to cot inverse of cos x divided by 1 plus sin x. तर आधी बोललो होतो मी कॉट इनवर्स असेल त्याचं कन्वर्शन कशात करायला पाहिजे टॅन इनवर्स मध्ये. सो राईट डाऊन टॅन इनवर्स ऑफ टॅन इनवर्स म्हणजेच जो ब्रॅकेट आहे त्याचा रेसिप्रोकल घेऊन घ्या. म्हणजे काय बनेल 1 प्लस साइन एक्स डिवायडेड बाय कॉस एक्स. आता जेव्हा जेव्हा 1 प्लस साइन एक्स असेल डेरिव्हेटिव्ह असो की इंटिग्रेशन असो आपण शिकणार आहोत इंटिग्रेशन. 1 प्लस साइन एक्स 1 मायनस साइन एक्स व्हेन सबस्टिट्यूशन मेथड डायरेक्ट आपण फॉर्म्युला इथेच एक्सप्रेशन करू डायरेक्ट टाकण्यापेक्षा. जेव्हा जेव्हा 1 प्लस साइन एक्स आणि 1 मायनस साइन एक्स न्यूमरेटर किंवा डिनॉमिनेटर मध्ये येत असेल तेव्हा तेव्हा आपण इथे 1 च्या ऐवजी आयडेंटिटी वापरायची आणि साइन एक्सच्या ऐवजी जो आता आपण हाफ अँगल फॉर्म्युला वापरला तोच हाफ अँगल फॉर्म्युला अप्लाय करायचा. डायरेक्ट फॉर्म्युला पण लिहिता येते कॉस x/2 प्लस साइन x/2 चा होल स्क्वेअर वगैरे, पण तो नाही लिहू आपण. इथे आपण असं लिहू शकतो x 1 म्हणजेच काय होईल साइन स्क्वेअर x/2 प्लस कॉस स्क्वेअर x/2 असं लिहिलं. साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इज इक्वल टू 1. आता x/2 का बरं घ्यायचं कारण इथे x आहे. इथे समजा ट्वाइस x असतं तर काय घेतलं असतं x प्लस साइन एक्सचा फॉर्म्युला 2 साइन x/2 कॉस x/2. अजूनपर्यंत डेरिव्हेटिव्ह काढली का नाही, फक्त काय वापरून राहिलो आपण फॉर्म्युला. आता कॉस एक्स. आता या कॉस एक्सचे 3 फॉर्म्युला शिकलो आपण. कॉस 2θ इज इक्वल टू काय लिहितो कॉस 2θ इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा. सेकंड 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा. थर्ड 2 कॉस स्क्वेअर थीटा मायनस 1. हा झाला डबल अँगलसाठी. हाफ अँगलचा असेल तर इथे थीटा येतो आणि इकडे राईट हँड साईडला काय होतं θ/2. आता या तीनपैकी कुठला फॉर्म्युला अप्लाय करायला पाहिजे तर फर्स्ट लक्षात ठेवायचा पहिलाच फॉर्म्युला अप्लाय करायचा आपल्याला. इथे काय होईल कॉस स्क्वेअर x/2 मायनस साइन स्क्वेअर x/2 कॉस एक्स कॉस थीटा. थीटा असेल तर θ/2 x आहे म्हणून x/2. आता याचं एक्सपेन्शन होतं टॅन इनवर्स ऑफ. आता हा जो न्यूमरेटर आहे दिस इज अ परफेक्ट स्क्वेअर टर्म. आता कोणाचं साइन स्क्वेअर x/2 म्हणजे a स्क्वेअर प्लस 2 साइन x/2 कॉस x/2 म्हणजे ट्वाइस ab प्लस कॉस स्क्वेअर x/2 म्हणजे b स्क्वेअर. आता कशाचं एक्सपेन्शन आहे a प्लस b होल स्क्वेअरचा. साइन स्क्वेअर x/2 प्लस 2 साइन x/2 प्लस कॉस x/2 प्लस कॉस स्क्वेअर x/2. आता लिहिताना कसं लिहायचं पहिल्यांदा कॉस x/2 प्लस साइन x/2 होल स्क्वेअर असं लिहायचं. a प्लस b म्हणजेच b प्लस a. कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी होल्ड करतो ॲडिशन. डिनॉमिनेटर cos स्क्वेअर x/2 माइनस साइन स्क्वेअर x/2.
हे असं पहिल्यांदा साईन लिहिलं काय आणि पहिल्यांदा कॉस लिहिलं काय त्याच्याने काहीही फरक पडत नाही. शेवटी काय आहे, ॲडिशनच आहे. सो कॉस एक्स बाय टू प्लस साईन एक्स बाय टू होल स्क्वेअर वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ. ते या स्टेपमध्ये लिहिता आलं असं याचं फॅक्टरायझेशन करून कॉस एक्स बाय टू प्लस साईन एक्स बाय टू होल स्क्वेअर डिवायडेड. आता कॉस स्क्वेअर मायनस साईन स्क्वेअर कोणता फॉर्म्युला, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. काय सांगतं, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए मायनस बी इंटू ए प्लस बी. म्हणजे या ठिकाणी काय होईल, कॉस एक्स बाय टू मायनस साईन एक्स बाय टू ए मायनस बी इंटू ए प्लस बी. या ठिकाणी काय होईल, कॉस एक्स बाय टू प्लस साईन एक्स बाय टू. सिंपल फॅक्टरायझेशन आहे. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचं एक्सपान्शन ए मायनस बी इंटू ए प्लस बी. तर कॉस स्क्वेअर मायनस साईन स्क्वेअरचं कॉस मायनस साईन कॉस प्लस साईन. आता इथे एक ब्रॅकेट कॅन्सल होईल. हां म्हणजे इथे काय राहिलं, कॉस एक्स बाय टू प्लस साईन एक्स बाय टू कॉस एक्स बाय टू मायनस साईन एक्स बाय टू. बाहेर टॅन इनवर्स आपण एवढे प्रयत्न केले पण आतमध्ये टॅन आला का, नाही. मग अजून काहीतरी करावं लागेल की जेणेकरून आतमध्ये टॅन काय करता येईल, परत एखादा फॉर्म्युला सेट होतो त्या ते बघा. सो हिअर divide numerator and denominator by cos x by 2. कशाने डिवाइड करायचं आहे, cos x by 2 ने डिवाइड करायचं. लक्षात ठेवायचं डिनॉमिनेटर मध्ये फर्स्ट टर्म जी आहे ती 1 असायला पाहिजे, तेव्हाच आपला टॅनचा फॉर्म्युला तयार आहे का, नाही. मग याला त्याच नंबरने डिवाइड केलं म्हणजेच cos x by 2 ने डिवाइड केलं, त्याच एक्सप्रेशनने डिवाइड केलं, तेव्हाच आन्सर काय येईल 1. म्हणून काय करू आपण, टॅन इनवर्स ऑफ कॉस एक्स बाय टूला कॉस एक्स बाय टूने डिवाइड करा 1 प्लस साईन एक्स बाय टूला कॉस एक्स बाय टूने डिवाइड केलं तर काय मिळेल, टॅन एक्स बाय टू. कॉस एक्स बाय टूला कॉस एक्स बाय टूने डिवाइड केलं तर 1 मायनस ॲज इट इज साईन एक्स बाय टूला कॉस एक्स बाय टूने डिवाइड करा म्हणजे काय मिळेल, टॅन एक्स बाय टू. झालं. आता हा कशाचा एक्सपान्शन आहे, परत फॉर्म्युला लिहून दिला होता, टॅन ऑफ पाय बाय 4 प्लस मायनस थिटा. आता तर काही टॅन ऑफ पाय बाय 4 प्लस मायनस थिटाचं एक्सपान्शन काय असतं, टॅन ऑफ 1 प्लस मायनस टॅन थिटा अपॉन 1 मायनस प्लस टॅन थिटा. हे दोन वेगवेगळे फॉर्म्युले आपण एकत्र केले. टॅन ऑफ पाय बाय 4 प्लस थिटा असं जर असेल तर 1 प्लस टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन थिटा, आणि टॅन ऑफ पाय बाय 4 मायनस थिटा असेल तर 1 मायनस टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन थिटा. आता हा फॉर्म्युला इथे अप्लाय करू. प्लस साठी वापरावा लागेल, वर प्लस आहे खाली मायनस आहे, तर वर जो सिम्बॉल असतो तो फॉर्म्युला अप्लाय करायचा. म्हणजे आपण टॅन ऑफ पाय बाय 4 प्लस थिटा हा फॉर्म्युला अप्लाय करू. म्हणजे y इज इक्वल टू काय मिळेल, टॅन इनवर्स ऑफ ब्रॅकेटमध्ये टॅन ऑफ पाय बाय 4 प्लस एक्स बाय अँगल जो असेल तो. आलं का लक्षात, 1 प्लस टॅन अपॉन 1 मायनस टॅन म्हणजे टॅन ऑफ पाय बाय 4 प्लस जो अँगल असेल तो एक्स बाय. टॅन इनवर्स टॅन कॅन्सल, काय उरलं पाय बाय 4 प्लस एक्स बाय. आता याची डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजे डेरिव्हेटिव्ह फक्त सिंगल स्टेप आहे, बाकी आतापर्यंत जे काही पाहिलं आपण ते फक्त फॉर्म्युला अप्लाय केले, अल्जेब्रा वापरला. dy बाय dx इज इक्वल टू पाय बाय 4 ची डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट आहे म्हणून 0 आणि x बाय 2 ची 1 बाय 2. दिस इज द